नमस्कार, मी मुकेश यादव आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. बरेच दिवसापासून लॉंग व्हिडिओ झालेले आहेत. व्हिडिओ करण्याकरिता शेतावर आलेलो आहे. व्हिडिओ करण्याचं कारण की आता पेरणी करून एक 15-20 दिवस जास्त झाले. अजून पावसाचं काही नाही. हे बघा शेती आहे. बघू शकता तुम्ही तरवे शेत नांगरून बिंगरून सगळं ओके आहे, पण पाऊस का अजून पडत नाही. इकडं ढग येतात, वारा पण सुटतो, पण पाऊस काय येत नाही. बराच वेळ पावसाने आपल्याला वाट बघायला लावलेला आहे. शेतकऱ्यावर मोठं संकट येऊन ठेपलेलं आहे. असं वाटतंय परत पेरणी करायला लागते की काय, की कारण पेरणीला जास्त दिवस झाले नाही. इकडे शेतात धाव टाकतात. बघा इथं कोण प्राणी इथं बसलेले आहेत. अशी ही आपल्या शेतीची आणि शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे. आज 17 जून आणि 17 जून येऊन सुद्धा कोकणात पाऊस नाही. हे बघा, यावरती आभाळ पूर्ण स्वच्छ दिसतंय. आणि अजून किती दिवस शेतकऱ्याला वाट बघायला लावणार आहे पाऊस, का माहिती. तुमच्याकडे जर पाऊस लागत असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा. ही आपली अशी पूर्ण शेती आहे. हे बघा, कोकणात सहसा जास्त पिकं घेतली जात नाही, परंतु जे काय शेतकरी शेती करतात आणि आपले भात पीक घेतात त्यांच्यावर आता मोठं संकट आलेलं आहे. आणि या संकटाला कुठे ना कुठे आपणच जबाबदार आहोत असं मला वाटतं. की आपण केलेली जंगलतोड, निसर्गाचा केलेला ऱ्हास, या सर्व कारणामुळे आज ही आपली अवस्था आहे. हे बघा, पूर्ण आभाळ स्वच्छ आहे. पावसाचं कुठं नामोनिशाण दिसत नाही. गरमीने माणूस बेहाल झालेला आहे. 40 डिग्री सेल्सिअस तापमान तर आता सध्या आहे. आणि आजूबाजूचं इकडचं शेती बघा. तर मित्रांनो, चला, ऊन वाढलेलं आहे आणि या उन्हातनं आता आपण घरी जाऊया. तुमच्याकडे जर पाऊस पडत असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा आणि तुमच्या गावाचं नाव सांगायला विसरू नका.
व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.